उद्धव ठाकरे यांची आज शिर्डीमध्ये कार्यकर्ता मेळावा। फुटीर खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या मतदारसंघात तोफ धडाडणार। सभेपूर्वी उद्धव ठाकरे साईबाबांचं दर्शन घेणार। ऑपरेशन टायगर नंतर आता ऑपरेशन मांजरची चर्चा। केंद्राकडून एकनाथ शिंदेवर मोठी जबाबदारी। इतर पक्षातले लोकप्रतिनिधी रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षात वळवण्याची शक्यता। नसरापूरमधल्या हत्या प्रकरणी आज फैसला। भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप याकडे राज्याचं लक्ष। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट। लोहगडला जाण्यासाठी वापरलेली दुचाकी जप्त। लोहगड किल्ल्यावर जाण्यासाठी चेतनने वापरलेली दुचाकी। मुसळधार पावसामुळे सोलापूरकरांची दाणादाण। तासाभराच्या पावसानं शहरातले अनेक भाग जलमय। अरविंद धाम रेल्वे बोगद्याखाली पाणी साचले। पावसामुळे भिवंडीतल्या प्रभुआळी परिसरात सुरक्षा भिंत कोसळली। अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं। भिवंडी महापालिकेच्या नालेसफाईची पोलखोल। मुंबईसह उपनगरात मध्यरात्री पावसाची हजेरी। रात्री 12 ते पहाटे 3 पर्यंत जोरदार पाऊस। नवी मुंबईत मध्यरात्री मुसळधार पाऊस। तुर्भेतल्या मॅफको मार्केट परिसर जलमय। गुडघाभर पाणी साचल्यानं नालेसफाईची पोलखोल। मुंबईकरांवरचं पाणी कपातीचं संकट वाढणार। मुंबईतल्या धरणात अवघा 7% पाणी साठा। आज किंवा उद्या पाणी कपातीचा निर्णय घेतला जाणार। अकोला जिल्ह्यातल्या पातूर शहरात पूर। अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत। जळगावच्या रावेर शहरात मुसळधार पाऊस। नागझरी नदीला पूर। घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचं नुकसान। मध्य रेल्वेवर आजपासून आणखी 12 एसी लोकल। 12 सामान्य लोकलच्या जागी 12 एसी लोकल चालवल्या जाणार। एसी लोकलमुळे मध्य रेल्वेवरच्या सर्वसामान्य प्रवाशांना मोठा फटका। नागपुरात दुकानाच्या शेडमध्ये भरधाव कार घुसली। भरधाव कार शिरल्यानं पोहेवाला शॉपचं मोठं नुकसान। मध्यरात्री घटना घडल्यानं अनर्थ टळला। नाशिकच्या निफाडमध्ये बिबट्याची दहशत। गोंदेगावात द्राक्षबागेत बिबट्याचं दर्शन। शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचं वनविभागाकडून आवाहन। वन डे वर्ल्ड कप विजेते T20 वर्ल्ड कपमध्ये साखळी फेरीतच गारद। ऑस्ट्रेलियाचा भारतावर शानदार विजय। आयर्लंडचा भारतावर ऐतिहासिक मालिका विजय। अवघ्या एका धावेने जिंकला सामना। श्रेयस गंभीरच्या नेतृत्वात ओढवली नामुष्की। बेन स्टोक्सचा कसोटी क्रिकेटला रामराम। स्टोक्सच्या अचानक निवृत्तीच्या घोषणेमुळे चाहते आवाज।